प्रत्येक 5,000 किलोमीटरने गाडीला अलाइनमेंट करणं गरजेचं आहे. आणि आता माझे टायर 10,000 किलोमीटर झालेत. ते नवीन टाकल्यापासून 40,000 किलोमीटरला टाकलेले, आता 50,000 व्हायला आली आहे. सो आता अलाइनमेंट प्लस बॅलन्सिंग प्लस टायर रोटेशन करतोय. म्हणजे इकडचा टायर इकडे येणार, इथला टायर मागे जाणार, असंच काहीतरी दाखवतो तुम्हाला. अलाइनमेंट, बॅलन्सिंग, रोटेशन टायरच्या हेल्थसाठी खूप कामाचं असतं. पुढचे मागे जातात, हा इकडचा टायर तिकडे जाणार, तिकडचा मागचा टायर इकडे येणार आणि तिकडचा मागे. तो दोन्ही पुढचे मागे आणि मागचे एक्स मध्ये, म्हणजे इकडचा तिकडे तिकडचा इकडे. आणि बॅलन्सिंग आणि रोटेटिंग कराल तेव्हा ते ब्रेक पॅड किती राहिलेत हे नक्की चेक करा. तिथे लेवल असते, त्याच्यावरून कळतं आपल्याला की आता कितपर्यंत राहिले ते. इथे बॅलन्सिंग चालू आहे. मी माझ्या या XUV 300ला आणि आत्ताच्या XUV 3XOला म्हणजे 16चे 16 त्याला कॉन्टिनेंटलचे UC6 टायर टाकलेले. 10,000 किलोमीटर ऑलरेडी झाले, पण परफॉर्मन्स टॉप नॉच. हे टायर सॉफ्ट कंपाऊंड आहेत कॉन्टिनेंटलचे, पण मला अजून तरी यांनी त्रास नाही दिला. परफॉर्मन्स तर टॉप नॉच, पंक्चरही अजून एकदाही नाही झालं. त्यामुळे तुम्ही पण हे UC6 कॉन्टिनेंटलचे कन्सिडर करू शकता. खूप चांगले टायर आहेत. आता आपले टायर एक्समध्ये एक्सचेंज झालेत, म्हणजे इथला तिकडे गेला, तिकडचा इकडे आला, तिकडचा तिकडे, तिकडचा इकडे. पण तुम्ही या प्रकारेही चेंज करू शकता. हे जे आपण बॅलन्सिंग करतो याच्यामध्ये जो वेट लागतो त्याच्यामध्ये बरेच जाम झोल करतात. ते घारडा सर्कल आहे डोंबिवलीतलं, त्याच्या इथे अरियंत व्हील केअर, तिकडेच मी करतो. कारण इथले ओनर ओळखीचे आहेत माझ्या आणि सगळी माणसं ओळखीची आहेत माझ्या खूप आधीपासून. तर इथे काही झोल नाही करत, त्यामुळे मी इकडे करतो. बट तुम्ही जरा ते वेट वगैरे थोडं रिसर्च करून या, नाहीतर खूप खूप फसवतात त्याच्यामध्ये. आता मी हे जे सर्व केलं, टायर रोटेशन, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग, याचा खर्च 800 रुपये आला.